मी विद्यापीठाशी माझा संबंध गेले 25 वर्ष आहे. सॅप आणि बाकीच्या कमिट्यामधून मी बऱ्याच वेळा विद्यापीठाच्या याच्यात भाग घेतलेला आहे. दुसरं माझं भाग्य असं आहे की सॅप शिवाय विद्यापीठाने गोल्ड म्हणून एक सिम्पोजियम इंटरनॅशनल कॉन्फरन्स केली होती आणि त्याच्यात गोल्ड सिटी आणि त्यात मला लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड दिलं होतं आणि ते मला प्रोफेसर एस एफ पाटील यांच्या हस्ते मिळालेलं होतं. तर एवढाच माझा विद्यापीठाचे संबंध आहे. त्याच्याशिवाय अनेक गोष्टी विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी बोलण्यात मी खूप भाग घेतलेला आहे. मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की ठाकरे सरांनी सांगितलं कुठलीही इन्स्टिट्यूट ही स्टुडंट, टीचर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर या 3 पायावरती उभी असते आणि त्यातला सगळ्यात प्रमुख भाग हा टीचर्स असतो आणि तो टीचरचा भाग ठाकरे सरांनी उत्कृष्ट आणि पुढे एस एफ पाटील वगैरे या लोकांनी तो चांगला जतन केला म्हणूनच आज विद्यापीठाची ही प्रगती झाली आणि याबद्दल आपण त्या कुलगुरूंचे नेहमीच ऋणी असलं पाहिजे. प्रत्येक मीटिंग ही कंटेंट आणि इव्हेंट या दोन्ही गोष्टींनी आमच्या परिपूर्ण असत आणि त्यात तिसरी सगळ्यात चवदार गोष्ट म्हणजे खानदेशचे हॉस्पिटॅलिटी. डॉक्टर हुंडीवाले आणि माहुलीकर हे फार कष्ट घेऊन आमच्या हॉस्पिटॅलिटीची हे करत असतात. आणि शेवटच्या 2 गोष्टी सांगायच्या म्हणजे माझी विद्यार्थ्यांनो, आज तुमच्यावरती 1-2 गोष्टी फार ची जबाबदारी आहे. एक म्हणजे जे विद्यार्थी आता बाहेर येतील त्यांना मदत करणं आणि त्याची अत्यंत गरज अशी आहे की NIRF मध्ये आता परसेप्शन याला खूप मार्क आहेत आणि ते जर मार्क विद्यापीठाला नॅक ॲक्रेडिट किंवा कुठल्याही NIRF ॲक्रेडिट मिळवायचे असतील तर त्याकरता ॲल्युमिनायचा फार मोठ्या प्रमाणावरती भाग आहे. आणि मला असं वाटतंय, मी या प्रसंगी तुम्हाला विनंती करू इच्छितो, कृपया विद्यापीठाच्या संबंधात राहा आणि ज्यावेळी असा प्रसंग येईल त्यावेळी विद्यापीठाला परसेप्शन या विभागात जास्तीत जास्त मार्क देऊन आपल्या विद्यापीठाला NIRF मध्ये चांगलं रँकिंग मिळवून द्या एवढंच सांगतो. चॅलेंजेस नवीन आहेत. एक सगळ्यात मोठं कालचं चॅलेंज असं आहे की इलिनॉस स्टेट युनिव्हर्सिटी मुंबईला विक्रोळीला आपले एस्टॅब्लिशमेंट करते. तर अशा प्रकारचे नवीन जे चॅलेंजेस आहेत ती स्वीकारण्यासाठी हे विद्यापीठ नेहमीच सज्ज राहील आणि सज्ज हो अशी इच्छा करतो आणि धन्यवाद. नमस्कार.